ही पोळी कोणत्या तरी बघू शकतो ही जेव्हा तुला काय वाटतं कोणती पोळी ही कोणती पोळी वाटते तुम्हाला? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. अंड्याला पोळी होईल होता म्हणून अंडा आहे ती बघा, पोळी व्यवस्थित आली नाही. हे आहे ना म्हणजे सगळी पोळी चुकून दिली ना आता सगळे खिचडी केली आता. म्हणजे कुठून आचेर धरून आणली? अंड्याची पोळी बघू. या अंड्याची पोळी बघू शकतो ना आमच्या आश्चर्याची. अंडा भरची करेल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्ण पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले 3 आणि मोक्कार ऊन पडलेलं आहे. 3 वाजले तरी अजून काही ऊन कमी नाही झालेलं आहे. बघू शकता इकडं पाठीमागं आता जस्ट आपण वाडग्या म्हणते मोक्कार ऊन आहे. तर मित्रांनो, आज थोडासा प्लॅन झालेला आहे. भाजी वगैरे संपली, त्याच्यामुळं अंडे तळण्याचा प्लॅन झालेला आहे. म्हणजेच आमलेट म्हणत्या. आमलेट ती पोळी म्हणते, ती पोळी बनवते ते बनवायचा प्लॅन झालेला आहे. पण टिंगो आहे ते गेलेले गावाला, तर स्पेशल आचार्य बोललेला आहे. आपण बघू शकता इजो आहे आलेला आहे. तर आता अंडे बिंडी आपल्याकडं घरीच कोंबडा आहे ना, तुम्ही बघितलंच असाल प्रत्येक ब्लॉग. म्हणजे आता त्या बघू शकता इकडेच बसलेला आहे. सावलीला बसलेला आहे मस्तपैकी. आणि त्यांचेच अंडे जरा आता ते घरी ठेवलेले. आता इथून घरी जाऊ, अंडे बिंडे घेऊन येऊ, त्यानंतर बनवूया, बघूया आपल्याला जरा ते अंड्याची पोळी वगैरे जमते की नाही, कशी जमते काय वगैरे सगळं काही बघूया. तर चला सर्व पहिले आता जाऊया घरी, अंडे बिंडे घेऊन येऊया, त्यानंतर बनवूया पोळी, बघूया कशी होती कशी नाही. लेट्स गो. तर मित्रांनो, आपलं घर थोडंसं इथं जवळ आहे. इथं वाडगं, इथं गाई वगैरे सर्व काही इथंच राहतं. त्याच्यामुळं आता चाललो आहे आपण घरी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. कारण की उन्हाळा मोकार आहे, उन्हामुळं खराब होऊन जाते ते अंडे, त्याच्यामुळं घरी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. चला जाऊया, 3-4 अंडे घेऊन येऊया. विजाबाई पण आलेला आहे बनवायला, बघूया. विजूबाई बनवते येते ना खत्रीमध्ये. हो, पेशर आचारी बोलवलेलं आहे. तर चला जाऊया, पहिले अंडे घेऊन येऊया आणि मग बनवूया, बघूया कशा होत्या कशा नाही. लेट्स गो. तर जस्ट मित्रांनो, आता आपण घरी पोहोचलेलो आहे. चला आता पहिले दरवाजा उघडूया, त्यानंतर बघूया. घरी आज कोणीच नाही आहे, सगळे गेले, काही कामाला गेले, काही गावाला गेले. घरी एकटाच आहे, त्याच्यामुळे विजयबाईला बोलवलेलं आहे. लाईट आहे हो, बघू शकता. 6 अंडे विजयबाई किती घ्यायची मग, किती यायची होईल? चला 4 एक घेऊ, बघूया नंतर त्याची कशी होती. चला आता बघू शकता. आता चांगलेच दिसतंय, गार थंड आहे. तिथून घेऊन डायरेक्ट वाडगे जाऊया आणि वाडग्यातच भेटूया. चला फायनली मित्रांनो, आता आपण वाडग्यामध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता इथं गॅस बी जाते, याच्यावरच तीच करावं लागेल. घरी केले असते पण घरी चालत नाही, म्हणजे घरी कोणी खाती नाही वैशट, त्याच्यामुळे इकडं वाडग्यात आणलेलं आहे. कारण इकडं काही विषय नाही, घरी करून नाही देते, मटण असो किंवा अंडे वगैरे काही असो, त्याच्यामुळं आपण वाडग्यामध्ये आलेलो आहे. चला आता इथंच तव्यावरती बनवूया मस्तपैकी आणि त्यानंतर बघूया कशा होती कशा नाही. चला लेट्स गो. फायनली मित्रांनो, आमचा अजून एक मेंबर आलेला आहे, गौरव भाई. तोच मेन आचार्य, त्याला सगळं काही माहिती द्यायचं. आता तोच सांगाल तसेच आपलं आता अंड्याची पोळी बिळी होणार आहे. त्याला सगळं काही माहिती, कशी शिजवायची, कशी बनवायची, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, काय नाही, कसं काय काय सगळं त्याला माहिती. तर चला आता मस्तपैकी तो सांगाल, आपण तसंच करू आणि करून घेऊ मस्त उन्हात आणायची अंड्याची पोळी, बघूया कशी होती कशी नाही. चला लेट्स गो. तर बब्बूबाईंना गार पाणी प्यायला सुरुवात केली आहे. आता उन्हामध्ये अंड्याची भुर्जी बनवायची. बघू शकता बर्फाचं पाणी, मोक्कार ऊन आहे, त्याच्यामुळे जरा थोडं गार पाणी पिऊ, त्यानंतर कामाला सुरुवात करूया. तर बघू शकता लहान महिना पहिला ताटली घ्यायला लावले, त्याच्यानंतर इळा घ्यायला लावले आणि इळ्याना बोट नाही कापायची, आपल्याला कांदा मिरची कापायची. आता धारला इळ्याला बोट बीट नाही कापलं म्हणजे बरं होईल. तर आता कांदा कापू पहिले, कांद्याला येत मिळत गाळायला बाबा तरी विजाबाई, नाही तर रडू येईल, नाही तर मोक्कार पाणी येईल डोळ्यातून, नाही तर अंडे बाजूला राहायचे आणि रडू रडू जाम होऊन जायचं. रडू बगळे व्हायची. चला आता इथे कापून, चला ते कांदा आजच हा चटणी बनवतोय, पण मग त्याला काही कांदा कापता आहे ना अजून. त्यांना बघ केवढ्या फोडी कापून ठेवल्या. आता याच्यानंतर कसा कापायचं एवढा आयडिया नाही आपल्याला. बारीक कांदा कापायचा एकदम, काय सगळं टाकायचं लहान चटणीसाठी. नाही सगट नाही टाकाय, सगट टाकलं बहुत छोट सगट. तर बाबूने कांदा आणि टमाटे कापले आहे. टमाटर काही कांद्यामध्ये ओळखू येत नाही. आता टमाटर त्याने किती अर्धच कापलंय. आता तो तवा घसू राहिला बाहेर. आता मस्त की गॅस पेटवायचा, गॅस पेटवल्यानंतर तवा ठेवायचा, गॅस फुल करायचा, थोडा तवा तापला का त्याच्यावरती लगेच तेल टाकायचं. 4 उगळ्या तेल टाकायचं, त्याच्यावर कांदा लसूण जिरे मिरची हळद टाकायचं, लाल हळद टाकायची, हलवून घ्यायचं. टमाटर त्याच्यामध्ये अंडा फोडून टाकायचं, हलवून तव्यावर टाकायचं, कालवणात चमच्यानं ते पसरवायचं. पोळी झाली की लगेच खाऊन घ्यायची. चिकट जर लागली त्याला बुळखंडायचं. तवा घसून आणलेला आहे. आता फटाकडे तू का ते डॉन का आता
मिरची मीठ सापडतानी माणूस गोळा करतो आणि मी त्याचे मसाले डबे मला माहिती त्याचे तर आता मित्रांनो आम्ही मस्त आता कांदा बिंदा कापून घेतलाय. कांदा कापलेला आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं टमाटर कापलेलं आहे. इथे 4 अंडे, आता 2-2 अंड्यांची एक एक पोळी करावं लागेल. इथं मिरची मीठ आहे. मस्तपैकी तवा बिवा आता धुवून आणलेला आहे. मस्त आता गॅस बीस चेटून टापक्यात दिशी करून घ्यावं लागेल. आणि आमच्या इथं लहान आहे माहिती, इथं काय झेमेला चालू आहे काय माहिती. आश्चर्य आमची मागं आहे अजून, आश्चर्यालाच पुढे घ्यावं लागेल. आश्चर्याच्या हातून झालं म्हणजे जरा टेस्ट विष्ट खत्री येते. चला आश्चर्य शेड उठा आता, टापक्यात दिशी करून घेऊ. फोन बिन ठेवून द्या, टापक्यात दिशी करून घेऊ खायला. इकडे एक आश्चर्य आहे, पण मग या आश्चर्य थोडे झेमेलेवाले यांनाच करून घ्यावं लागेल. चला वाटली वेळी नका तोंड लपू. बाबूबाई ना तवा ठेवला पण काय खाली गॅस पेटवलाच नाही. पोळी टाकली, पोळी अशीच फेकून द्यावं लागली का आम्हाला बिना तव्याची. चला आता गॅस चेटून घेऊ पहिले. चला गॅस तर चेक केलाय आता मस्त पैकी. आपलं सगळं साहित्य नसतं की आता आपलं तेल टाकायचं आधी. अंडे फोडू नका तुम्ही, झपके दिश आधी तेल टाका. हं? तेल कशावर अंड्यावर थोडं तेल टाकायचं. का हो? तव्यावर टाक ना तेल. व्हिडिओ चालू आहे मग चालू आहे ना, तेल टाकतो आता तव्यावर. सगळं सांगावं लागत या बाबूबाईला. पहिलाच टाइम आहे मित्रांनो, काय करतात झेमेला पहिला टाइम. पण याच्या आधी किती अंडे खायला अजून म्हणे पहिला टाइम आहे म्हणे. चला आता तेल टाकून देऊ. किती टाकायचं लहान भाई बघ. टाक 4-5 उकड्या. चला बास होऊन जाईल मला असं वाटतं. बास कर, टाक थोडं, बास कर. टाक बस. चला तेल तर टाकले आता याच्यामध्ये जरा. नाही ते टाकू का पुढं? हा त्यात टाक, टाक पुढून टाक अंड्यावर. ए आधी हे करायचंय ना. काय काम कर थांब. फोडून घालला सर घेतो. अरे तू मग आयडिया ऐक. हा बस झाला, त्याच्यात अंडे टाकू लागेल. चमचे बघ तूच बस ना मग टापकन दिशी आईला तुला जाणं. आता आमचे लहान भाई आश्चर्य बसलेले आहे. कुठे आणि थांबतो मी टाकतो वाईट मला सांग आश्चर्य पार पाहतो आता जमेलाच मित्रांनो. दोघं बिल गेले, पण काय आमच्या अजून एक पोळी व्हायला काय जमेलाच मोका फोडलंय. काय याच्यामध्ये थोडं काय केलं पुसायला नाही आता मग ते मीठ बीठ धरावं लागेल ना. मी टाकलं मीठ तू मग बाकीचं दुसरं काही दुसरं फरक आणा तुम्ही पटक्या. आणि आहे ना काही फरक आणा तुम्ही. पडलेलं आहे, साप पडलाय. टाकतो एक भाजी चमचा पोहे खायचं. यांनी कर ना, यांनी कर ना काय. जरा अजून एक टाक, अजून एक टाक ना. दोन याचं करायचंय का? अंडे गावठी कोंबडीचे अंडे, बदकाचे अंडे लालेवाले बदकाचे अंडे. माणसा किती टाकू वाटलं लालेवाले. फोडून घे. अरे डायरेक्ट सुरा केलेला आहे तिने. सांगा किती टाकू तो माझा बस का टाकतो. काही खार पुढे मिरची त्यात काहीच नाही त्यात. लाल ती टाकतो. बस का हळद एवढी टाक काही रे हळद हळद लागली. हा, टाक तेवढा. बस का हा, ते जिरे टाक त्याच्यावर. जिरे ते काय घेतलं तुला? म्हणजे काय ते माहिती शेजारी. जयमेलाच मित्रांनो जिरेचे दे. हळद घे अजून थोडी थोडी. 2-2 आचरी झाल्यामुळे अशीच गडबड होती मित्रांनो. लय झेमेला राहतो. थांब ना मला टाकायचे. बस टाक आता. चला फायनली आता आमच्या दोघांची मेहनत चालू आहे खतरनाक मध्ये. आणि बघूया आता जमत की नाही आम्हाला. बघू शकता टाकलेलं आहे त्यांनी फायनली. आणि गॅसच कमी असं वाटतंय. गॅस वाढून द्यावा लागला आता. गॅस काहीच नाही राहत आपल्या. चला 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 चला. अरे ते डबळे घे लगेच दुसरे अंडे पोळी तुम्ही लगेच. चला आता एक पोळी गेली. आता लगेच आपण दुसरी तयारी करून ठेवू. एवढा टाकू कांदा बिंदा. मग आत्याला घालते. लय होईल नाही तू. नाही ते टाकू. बघू शकता दुसरा टाइम आहे. दुसऱ्या ह्याच्यात जरा दोन्ही टाकले. लहान एकच फोडेल अंडे. तूच फोड. अंडे फोडायची गडबड आपल्याला नाही माहिती. परत गडबड. चला तुम्हाला एक अंडा दाखवायचं राहिलं होतं मित्रांनो. चला ते अंडा तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये ओपनिंग करीत आहे.
हे बघू शकता एक अंडा केवढं आहे, एवढंच आहे कोंबडीचं आहे, गावठी कोंबडीच बारीक होते त्याच्यामुळे अंडा बारीक आहे. मग काय असं कुपोषित अंड आहे ज्याला ते काय म्हणतात त्याला काही भेटलं नाही त्याच्यामुळे ते कुपोषित अंड झालेलं आहे बारीक वाढलंच नाही ते हाय तेवढंच राहिलं आहे. चला जरा ठेवून देऊया. अय, लय मोठी पोळी झाली काय ती सगळी हळद हळद दुसरा लहान आहे मकर आला टाकली त्याच्यामुळे मकर पिवळी पिवळी दिसू राहिली बघू शकता. आणि हे करून देतो गाणू जंगला अंडीचा. चला आता तवरक जरा झेमेला करू आपण. लहान अरे लहान आहे ना पोळी सगळी मोडून दिलेली आहे. एक काम करा तशीच उतरली पातेली कर जरा काला करून खावा लागला आता काला करावा लागल. लहान आहे सगळं झेमेलाच करून दिलेलं आहे. दिल गॅसच्या खाली मोकार जमिली झालेले ही पोळी कोणत्या तरी बघू शकतो ही जेव्हा तुला काय वाटतं कोणती पोळी कोणती पोळी वाटते तुम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. अंड्याला पोळी होईल होता म्हणून अंडा येते पोळी व्यवस्थित आली नाही. आय लहान म्हणजे सगळी पोळी चुकून दिली आता सगळे खिचडी केली आता. खिचडी भात केला दुसरी पोळी आता मलाच करावं लागला. सगळा झोल जेवला मित्रांनो काय करायचं पाय नका झोकेला डायरेक्ट तो टाक्याच्या मग काय आता एक काम करू ना पाव घेऊन ये ना बाबल्या. नाही कच्च्याच खायच्या कच्च्याच खा बाहेरला आते द्या पण तू सगळा गाळा करून दिलाय तेव्हा जेमेला आता कर आता मोर दे हा असंच कर मग काय चमचा अंडा भुर्जी अंडावर जेव चमच्याने खावा लागला आता. बघू शकता किती खतरनाक काम चालू अल्ट्रा प्रो पोळी होती पण त्यांनी सगळं शेप बिरून टाकलंय डायरेक्ट भाजी शेगडी करून टाकलेली आहे. त्याला संपित आलेलं आहे. राहिलं वाटतं अरे अजून एक पोळी करायची आपल्याला थोडं बरोबर आणि डबल रिका माहिती याला तर दुसरं नाही वाटतं असं वाटतंय मला आता अंदाज. आता त्याला शोधात तेलाची गडबड आता किती तेल आहे अरे हाय आहे थोडंच आहे एवढंच आता उचकून घ्यावं लागेल. हे चाललं ते जळून नाही जळत. कुठून आचेर धरून आणली अंड्याची पोळी बघू शकते नाही आमच्या आश्चर्याची अंडा भुर्जी करेल त्यांनी. आमच्या आश्चर्य तुम्हाला मित्रांनो काही भाज्या विचार करायच्या असेल अंड्याच्या तर तुम्ही आमच्या लहान व्हायला आश्चर्याला भेटू शकताय. खतरनाक खतरनाक भाज्या बनली ती अंड्याची पोळी वाटते तुम्हाला अंडा भुर्जी वाटते नक्की सांगा. चला दुसरं जे बाकी दुसरं आता आपण करून बघूया कशी होती कशी नाही. तर फायनली आता आमचा इजू भाई आता आम्हाला मदत करायला आलाय. त्याला आण्या भाईनी सगळी चुकून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता धीमेला थोडासा. चला आता पहिल्यांदा मीठ टाकलेलं आहे आता थोडी मिरची टाक. ते तर चमचा आहे बघ तिला चमचा आहे बघ त्याच्यामध्ये टाक मिरची एक चमचा टाक दे मग करची कट करून लहानच्या आगीन झाली पाहिजे थोडी हा चिकट नाही हळद नाही टाकते ना विजय भाई हा नाही टाकते. चला आता नाही टाकते एक जण म्हणतोय तवा तर तापवलेला आहे. चला आता आपली मग शिक आता लहान भाईने केली जिरे ते हा जिरे टाकलं हा जिरे टाकले. हा मक्कार गेलेला आहे बघू शकता. चला आता उजव्या हाताने टाकतो नाही तर बरंच जमेल होऊन जाईल. गिरजा गिरजा गिरजा. चला आता टाकलेलं आहे फायनली. अरे पांगवलं. तर मित्रांनो त्याला कांदा यसले झालेलं आहे लसूण नाही कांदा टमाटाला झालेलं आहे. खैर तर आता आमचा इजा भाई आमची थोडी मदत करतोय. सगळी चुकून जाऊ राहिली ते जमेलाचे गोल तर नाही झाली पण मग सगळी तेडी मेडी झालेली आहे. जमली थोडी थोडी जमली आहे.
आता आम्हाला परत पाण्याची बाटली कुठून आणली होती घरून खाली हा आहे का गं? काय मी नाही होती पण आत नेली पप्पानी मग तर येलच घरी. पप्पा आले ते घरी, त्यांनी एक बाटली नेली लहान व्हायला ताण लागली त्याला, आता इथलंच याच्या म्हणलं हांड्यातलं पाणी द्यावं लागेल प्यायला. नळाचं पाणी हा झाली हो दे थोडी. आता आमच्या इजा बहिणीने आमच्या दोघांनी बघू शकता किती गोल केलेले. लहान आहे बहिणी सगळी चुकून दिली ती आणि एकटाच बिल घे तिकडे बघू शकता आणि संपवली पण डायरेक्ट. लग्नाचं खाऊन येले तरी हप्पळेल आणि आले तर तिकडून पण तरी पण त्याचा झेमेला बघू शकता सगळी संपून टाकली. राहिलीच काय त्यात खायला खाऊन घे म्हणतोय काय त्यात खाऊन घे म्हणतो त्यात राहिलीच किती बघू काय रे तेवढी काय ना काय आहेच किती काय बघू शकता. ते चाटून पुटून काय मी करेल ती. चला आता होय, अरे आण, आण इकडं. ना होऊ दे ना हं? होऊन दे काम होऊ दे होय, हा. तुटेल होऊन देऊ का अजून? हम्म. आता विजयाबाईचा आणि माझा आमचा दोघांचा बघू शकता जेवेला तुम्ही. आम्ही थोडी खत्री बनवलेली आहे. चला ना बहिणीला काही जमत नाही. आम्हाला वाटलं लय खतरनाक आश्चर्य आहे. पाणी घेऊ काय हात धुवून आला का मग अरे चला आता त्याला म्हटलं हा माठ आहे आता हांडा आहे. फ्रीज मधलं पाणी मागत होता पण त्याला हांड्यातलं पाणी दिलं प्यायला. ते कुत्र वाट पाहतय कधी पोळी होईल. आता विजयबाई करू का होत नाही? उचल काय रे गप्पा हा. उचल. अरे बाप जमली बघू शकता. मग आमच्या लहान बाई एकदा बी त्याच्याकडून असे गारका नव्हता पडला. तुम्ही पण तेच तुकडे करून टाका आता. तुकडे नाही पण आमच्याकडून गोल जमली पण जळली असं वाटतंय. मोकार नाही. खोकाटा नाही ना? थोडा झेमेलाच आहे. अरे लय जळायला सारखा वास येतोय. अरे बाबा इथं हवाच येत नाही. हा? हवाच येत नाही इथं. उचल. अरे हवा नाही. हा झाली का? नाही ना अजून थोडी करून द्यावं कच्ची ती लागेल. अजून खालून चालू. कच्चीची. त्यानं कधी अंडे खायले की नाही. विजय बता उसको. सारखं मी time नाही, दाखवतोय. झाली ना थोडी तापून देऊ तिला आणि गॅस कमी करून नाही जाईल दूर. टोपी बिपी झालेली म्हणजे माळ करीन आता अंडे खा तुम्ही. नाही ना मी एवढा नाही आमचा खात. माणूस बघू शकता मस्त एक पोळी खाऊन घेऊन कसा मस्त पैकी आयटीत बसलेला आहे आमचा माणूस. हे बघा माझ्या गळ्यात काय आहे? रुद्राक्ष मी अंडे खात नाही. मी अंडे खात नाही. तरी पण तू अंड्याची पोळी उतरलेला आहे आता रुद्राक्ष दाखवून. हे इजा भाई बघ रे जरा. पहिले खायचो आता खात नाही. पहिले रुद्राक्ष नव्हतं पहिले खात नव्हतं आता रुद्राक्ष खायला लागलं. चला आता झालेली पोळी फायनली. थोडी कच्ची मिरचीच राहून देऊ नाही तर परत बिघडून जाईल. हे बघू शकता आता आमच्याकडून किती गोल झालेले आहे. आमच्या लहान भाईने चुकून दिलेले पण आमच्याकडून नाही चुकलेले. चला झालेली आहे. हे बघू शकता आता आमची पोळी लहान व्हायची पोळी ना आमच्या पोळीमध्ये तुम्हाला कोणाची पोळी आवडली बघू लहान सांगा. पोळीच नाही म्हणे पाहायला काय पाहायला. आता खायची नाही का आता? नाही नाही बघू शकता आता असं झमेला झालेला आहे. आता हे दोन अंड्याची खाऊन घेतली आणि हा आता मस्त दोन खाई अंडे दाबून खाल्लेली आहे. आणि आता खायची नाही. दोन अंडे तिघ जण वाटेदार होते. हे पाय हातात काय घातले धागा बिगा घातलेला आहे देवाचा आणि अंडे खात्या. अंडे खाते आणि हातला पुरायला लगेच पाहू आम्हाला. चला तर मित्रांनो आता आम्ही हात धुवून खाऊन जरा थांबा थोडी टेस्ट करून बघतो आता मागाच्या पेक्षा कशी झाली. याच्या हातात बी पा धागा आहे नाही तो द्वारा आहे. बरी आहे थोडा कांदा कच्चा आहे फक्त. ओके झालेली आहे काही विषय नाही. आता सगळं झालं सर्वात मग आता परत एवढं आवरून ठेवावं लागेल नाही झेमेले. चला तर आता बबुल बाय त्याला गिअर टाकू द्या हे बघू शकता मोकर शेवटच्या पोळीमध्ये आम्ही पोळी तर एकदम गोल केली पण कांदा बघू शकता मी एवढा कांदा साईडला काढलेला आहे. थोडी मोकर आता अंड्याची नाही ती कांद्याची पोळी झाली. अंड्याची नाही कांद्याची पोळी झाली. डायरेक्ट कांदे निवडून खावा लागू. पोळी म्हणून बेसन पिठाची पोळी करेल. आता बबुल बाईनी आणि लहानूनी नाव घ्या ते. अंड्याची बुर्जी खाल्ली आहे त्यामुळे माझ्यासाठी कुरकुरे आणलेला आहे. आता 2 कुरकुरे आणले माझ्यासाठी. एक अंडा खाल्ला तो 5 रुपयात एक कुरकुरा खाऊ राहिला आता. दोन खाता येतो. हे बघा हे आमचे मसाले अजून लहान आहे तवा. आता लहान बाईला तवा बिवा घासायचा आहे. आता लहान बाईला आता तवा लहान बाई आता तवा बिवा घासणार आहे आणि आता हे भांडे बिंडे आवरणार आहे.
फुकटचं खाल्लंय आता अंडे 2. बघू शकताय फुकटचे अंडे खाल्ले आता, त्यामुळे त्याला तवा बिवा हे सगळं आवरायचंय. पोळी तर आता शेवटची पोळी लय मग थोडी चिकट होती, आताची थोडी बरी आहे. माझी गावात नव्हती पण आता थोडी बरी आहे. पिक्की होती काय कच्चे राहिले. तरी एकदम भारी लागते फक्त एवढं ते कांदा निवडून काढावं लागला. जमिनाची मोका मित्रांनो आणि हे पाहू शकता, पहिले पोळी करून खाऊन घेतली आहे आणि आडवा पडलाय. तर आता आम्ही कुरकुऱ्याला सुरुवात करू. चला आता मस्त व्हिडिओ थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. असं सगळं दाब